नमस्कार, मी सुवर्णा प्राइम टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गोवा विधानसभेसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे आणि याच निमित्तानं गोव्याच्या धारबंदोरा इथल्या राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात अमित शहा उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये बोलताना अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसचं 60 वर्षांची सत्ता आणि एका बाजूला भाजपची 10 वर्षांची सत्ता यात कुठलीच तुलना होऊ शकत नाही। त्यामुळे आज भाजप सत्तेत आहे असं वक्तव्य यावेळी अमित शहांनी केलं। दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भातही त्यांनी आपलं मत मांडलं। आता चर्चांची वेळ राहिली नसून आता जशास तसं उत्तर देऊ असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी चीनला थेट इशारा दिला। आने वाले दिनों में चुनाव आने वाले हैं। चुनाव के कई सारे मुद्दे हैं। मुझे किसी भी मुद्दे पर कांग्रेस ने किया हुआ 60 साल का शासन और भारतीय जनता पार्टी का 10 साल का शासन, इसकी तुलना करने में कोई संकोच नहीं है। एक और 60 साल का शासन और एक और भारतीय जनता पार्टी का शासन, दोनों मिलाएंगे तो हमारा पलड़ा भारी रहेगा, इसका मुझे विश्वास है। जब हमारे सेना के जवानों को उरी में जिंदा जला दिया गया, पहले मनमोहन सिंह के वक्त भी ऐसा होता था, कई बार हुआ था, अन्य सरकारों के वक्त भी हुआ था, मगर कोई जवाब नहीं दिया जाता था। एक स्टेटमेंट आ जाता था या तो विदेश मंत्री का या प्रधानमंत्री का, हम सहन नहीं करेंगे वगैरह वगैरह वगैरह। मगर इस बार सरकार बदल चुकी थी। भारतीय जनता पार्टी की सरकार थी। नरेंद्र मोदी जी इसके प्रधानमंत्री थे और मनोहर पर्रिकर रक्षा मंत्री थे। हमने सर्जिकल स्ट्राइक कर कर इतना कठोर जवाब दिया कि सालों तक कोई हिम्मत न कर पाए। गोवा के लिए, गोवा में सभी राजनीतिक दलों की कोई अलग भूमिका हो सकती है, परंतु भारतीय जनता पार्टी की नहीं हो सकती, क्योंकि देश भर के जनसंघ के कार्यकर्ताओं ने गोवा की आजादी के लिए न केवल प्रस्ताव किया था, संघर्ष भी किया था और अपना बलिदान भी दिया था। ये हमें नहीं भूलना चाहिए। तो गोवा के साथ, इसकी आजादी के साथ और उसके उत्कर्ष के साथ हमारा रिश्ता है और आत्मीय रिश्ता है। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। केवळ गोव्यातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची अवस्था बिकट आहे। ज्यांचे प्रमुख नेतेच पार्ट टाइम जॉब करतात त्यांची परिस्थिती अशीच होणार असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। फडणवीसांनी तृणमूल काँग्रेसवरही टीका केली। बंगालमध्ये तिथे लोकशाही म्हणाला तर मारलं जातं आणि लोकशाही म्हणाल तर मारलं जातं आणि सत्ताधारी पक्षाविरोधात लोक बोलले तर हातपाय तोडले जातात असं म्हणत टीका केली। समजत नाही त्यात कोण आहे आणि कोण नाही आहे हे समजतच नाही। पण इथलीच अवस्था नाही आहे, ही देशभरामध्ये काँग्रेस पार्टीची अवस्था आहे। कारण ज्या पार्टीचे प्रमुख नेतेच पार्ट टाइम काम करतात, पार्टी अध्यक्षही निवडू शकत नाही, अशा पार्टीमध्ये जिथे निर्णय होऊ शकत नाही, जिथे आपल्याला माहिती आहे की बरेच आमचे बंधू आता आपल्यासोबत आले आणि जे काँग्रेसमध्ये उरले आहेत त्यापैकी प्रत्येक जण स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि त्या प्रत्येकाला मनातलं माहिती आहे की आपण निवडून म्हणजे आपला पक्ष निवडून येणार नाही आहे, तरी मुख्यमंत्री असल्याच्या तोऱ्यात हे उरलेले जे काही लोक आहेत ते वागतात। अशा प्रकारची काँग्रेस पक्षाची अवस्था आणि त्यांना जी काही गळती लागलेली आहे, मला माहिती नाही निवडणुकीपर्यंत कोणीतरी शिल्लक राहील की नाही राहणार, अशा प्रकारची अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे। कोणीतरी सांगितलं की खूप बॅगा घेऊन आल्यात म्हणे आणि बॅगा उघडणं चाललेलं आहे। म्हणजे हे तर नवीनच मला लक्षात आलं की गोव्यामध्ये एक पक्ष आल्यानंतर आमचं काम बघा, भारतीय जनता पक्षाचं, आम्ही आपले राबतो, बूथचा कार्यकर्ता तयार करा, अजून कुठला कार्यकर्ता तयार करा, मग शक्ती केंद्र तयार करा, यांचं असं नाही आहे। हे बाजारात निघाल्यासारखे निघतात आणि बाजारात निघाल्यानंतर
ए तू या पक्षाचा, चल तुझी किंमत सांग, चल इकडे. ए तू या पक्षाचा, चल तुझी किंमत सांग, चल तू इकडे. ए तू या पक्षाचा, चल तुझी किंमत सांग. अरे काय तमाशा आहे. लोकशाहीचा जो तमाशा या तृणमूल काँग्रेसच्या माध्यमातून आता गोव्यामध्ये सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलं असा हल्लाबोल फडणवीसांनी केला. अनिल देशमुखांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी खडेबोल सुनावले. पूरला एक घटना घडली, ती घटना गंभीरच आहे, ती घटना कुठेच घडू नये हे अगदी खरं आहे. पण लखीमपूरला घटना घडली तर त्यावर महाराष्ट्रात बंद करून महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना मारझोड हे करतात. पण हे सरकार आल्यापासून 2000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. हे सरकार आल्यानंतर यांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली, यांनी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद केली, यांनी वर्ल्ड बँकेची योजना बंद केली. नावं बदलले तरी योजना सुरू केल्या नाहीत. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. कर्जमाफी हवेत विरली, बांधावर जाऊन दिलेली आश्वासनं हवेत विरले. पहिल्यांदा अनिल देशमुखांनी राजीनामा दिला नव्हता. सिनियर IPS ऑफिसरनी 100 कोटी रुपयाचा त्यांच्यावर आरोप केल्यानंतर पवार साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं राजीनाम्याची आवश्यकता नाही आहे म्हणून. उच्च न्यायालयाने ज्यावेळेस ही परिस्थिती आणली की आत्ता FIR दाखल करा, त्यानंतर ते पदावर राहूच शकत नव्हते. त्यांच्यावर FIR दाखल झाला होता उच्च न्यायालयामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की सिलेक्टिव्ह अशा प्रकारे हे जे काही बोललं जात आहे ना, हे चुकीचं आहे. अनिल देशमुखांवर FIR दाखल झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला. मला असं वाटतं की खरं तर आमच्या मित्राला ठीक आहे, ते कुठेही असले तरी दसरा मेळाव्याच्या शुभेच्छाच आहेत आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. पण मला असं वाटतं की विचारांच्या सोन्याच्या ऐवजी अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोट्या करणं आणि राजकीय ज्याला आपण चिखलफेक म्हणतो ती करणं हे अधिक होत आहे. पण त्यांचा पक्ष त्यांना ठरवायचं. साताऱ्यामध्ये खासदार आणि आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. दुचाकी चालवण्यावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार उदयनराजेंनीही उत्तर दिलंय. मला 4 चाकी परवडत नाही म्हणून मी चालत फिरेन, रांगत जाईन. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तसं करा, ही लोकशाही आहे, असं उत्तर उदयनराजे भोसलेंनी दिलं. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना थेट घराण्याची आठवण करून देत आपलं घराणं कुठलं, आपण करताय काय, असा सवालच विचारला होता. काही लोक 2 व्हीलरवर गेले, म्हणजे 2 व्हीलर चालवत गेले, म्हणजे त्याची चर्चा झाली 2 व्हीलर चालवत गेले म्हणून. माझं म्हणणं आहे 5 वर्ष नगरपालिका नीट चालवली असती तर आता एवढी पोस्टरबाजी आणि हे करायला लागलं नसतं. 2 व्हीलर कशी चालवली ह्याच्यापेक्षा आता मला वाटतं सातारकरांनी 5 वर्ष नगरपालिका कशी चालवली ह्याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. हो, मला परवडत नाही 4 चाकी. मग काय झालं, मी 2 दुचाकीवरनं फिरेन, मी चालत फिरेन, मी रांगत फिरेन. माझे गुडघे दुखतात, माझं काय, मी कसं पण फिरेन, लोळत फिरेन का की काय काय राज्यांमध्ये एखादं कोण सुटका झाली की मग लोटांगण झालं त्या मंदिराला प्रदक्षिणा मारते. मी लोटांगण असं गडगडत जाईन, काय प्रॉब्लेम काय कोणाचं. तुम्हाला हे त्याच्याबद्दल जर दुःख वाटत असेल कोणाला की हे असे करतात, तुम्ही करा, तुम्हाला कोण थांबवलंय. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे. शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कात न होता तो षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याकरता 50% उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहतील. दुसरीकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनाने नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या, संघर्ष, यश, अपयश, या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
संध्याकाळी शिवतीर्थावर न होता या सगळ्या करोनाच्या आम्ही त्याच्यावरती विचार केला, शिवतीर्थावर करता येईल का, मर्यादित खुर्च्यांचा आसन व्यवस्था करून, तरीही लोक मोठ्या संख्येने तिकडे येतील. एकदा शिवतीर्थावर मेळावा आहे असं समजल्यावर हजारो संख्येने लोक महाराष्ट्रातून देशातून येणार. त्याच्यामुळे उद्धवजींनी सुचवलं आपण बंदिस्त सभागृहात करूया आणि षण्मुखानंद हॉलमध्ये ते करण्याचं ठरलं आहे. उद्या सायंकाळी हा मेळावा होईल. नियोजन लोक करतायत, मी निमंत्रित आहे आणि मी तिथे चालले आहे. लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्साह आहे. मी सर्वांना आवाहन करेन की तुमच्या आदेशावरून हा मेळावा होत आहे, मी येत आहे, तुम्ही या, पण अत्यंत सुरक्षितपणे या, मास्क घालून या, आपल्या गाडीमध्ये पाणी, साखर आणि मीठ ठेवा, आपली शिदोरी बांधून आणा आणि आपली दुचाकी किंवा चारचाकी जे वाहन आहे ते लावत असताना रस्त्याच्या मध्ये लावू नका, जेणेकरून बाकीच्या गाड्या आणणार नाहीत. या साध्या 2-3 गोष्टी आपण नेहमी माझं ऐकता ते ऐकाल अशी विश्वास करते. प्राईम टाईममध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. परिस्थिती हाताळण्याच्या चिंतेत असलेल्या अफगाणिस्तानला मदत वाढवून देण्याचं वचन G20 गटानं मंगळवारी अफगाणिस्तानला दिलंय. व्हर्च्युअल शिखर परिषदेचं आयोजन करणारे बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवरील NCB कारवाई प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा इथून पुढे 5 दिवस मुक्काम हा आर्थर रोड जेलमध्येच असणार आहे. कारण आर्यन खानच्या आजच्या सुनावणीमध्येही सेशन कोर्टानं निर्णय राखून ठेवलाय आणि पुढची सुनावणी 20 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे असं सांगितलंय. कोर्ट में सबकी सबमिशंस हुई है, सबकी आर्ग्यूमेंट्स हुई है, क्रॉस आर्ग्यूमेंट्स हुआ है. ASG ने भी काफ़ी कुछ साइटेशन सबमिट किए हुए हैं सुप्रीम कोर्ट के, हाई कोर्ट के. उसके अकॉर्डिंग हमारा भी काफ़ी काउंटर सबमिशंस किया हुआ है. अब उसके हिसाब से लेट्स होप कि जो भी रिजल्ट आए वो पॉजिटिव आए, तो इसकी उम्मीद है. अभी आज कोर्ट में ASG सर ने आर्ग्यूमेंट शुरू किया. उनका जो कल जहां पे रुका था वहां से उन्होंने आर्ग्यूमेंट शुरू किया और उसके बाद बहुत से जजमेंट्स दिए, बहुत से साइटेशंस दिए, जिसके ऊपर ASG सर ने कोर्ट को ऐसा कन्विंस करने की कोशिश की है कि ये सारे जो अक्यूज्ड है वो एक कॉन्स्पिरसी में रिलेटेड है. तो ये कॉन्स्पिरसी प्रूव करने के लिए और इन सब का कैसे कनेक्शन है ये प्रूव करने के लिए सारे जजमेंट्स दिए गए थे. उसके ऊपर फिर अमित देसाई सर ने रीबटल में उनके सारे जो पॉइंट्स थे उनको काउंटर करते हुए बहुत सारे जजमेंट साइट किए, जिसमें ऐसा देखा जा रहा है कि प्राइमा फेसी अगर कोई एविडेंस नहीं है कॉन्स्पिरसी का, तो वो ये स्टेज पे प्राइमा फेसी एविडेंस करके नहीं गिना जाएगा और उसके लिए बेल में कोई बाधा नहीं होनी चाहिए. बॉलिवूडच्या 2 अभिनेत्री ईडीच्या रडारवर आहेत. 2 अभिनेत्रींना दिल्ली ईडीनं समन्स पाठवलं होतं. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेत्री नोरा फतेही या दोघींना ईडीनं समन्स पाठवलं होतं. त्यापैकी नोरा फतेही चौकशीकरता ईडी कार्यालयामध्ये आज नवी दिल्लीत दाखल झालेली होती. तर उद्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जॅकलिनला ईडीनं चौकशीकरता बोलावलं आहे. या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.